की इथल्या पाणी माणसांनी पिणं तर दूरच, पण जनावरांनी पिणं देखील आता अध्यक्ष महोदय मुश्किल झालेलं आहे. आणि त्यामुळे वारीचा जो मूळ आत्मा आहे तो या दोन नद्या आहेत. त्या नद्यांसाठी या अर्थसंकल्पात दादा काही केलेलं नाही. या दोन्ही नद्यांची काळजी घेण्याची गरज आहे आणि तिथं प्रचंड प्रदूषण, पाणी थांबलेलं असल्यामुळं अनेक प्रश्न त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी अपेक्षा आहे की आता एवढं सगळं केलंय तर त्या दोन नद्यांच्या स्वच्छतेसाठी एक मोहीम दादा आपण अर्थसंकल्पाच्या उत्तराच्या भाषणात जाहीर केली तर ही जी आता वारी सध्या चाललेली आहे त्या वारकऱ्यांना देखील एक दिलासा मिळेल. अध्यक्ष महोदय, मी आता अर्थसंकल्पावर येतो. माझ्याकडे आशिष शेलारना काहीतरी हे ओळखीचं वाटत असेल. तुम्हाला दिसलं नाही तरी चालेल, त्यांना दिसलं, त्यांनी मान हलवली ना. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे संकल्पपत्र विधानसभा निवडणूक 2019 पुन्हा आणूया आपले सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. अर्थसंकल्प मांडणाऱ्यांच्याकडे दुसऱ्या दोन पक्षांनी आपले जाहीरनामे पाठवायचे असतात. आम्ही हे कमिट केलेलं आहे, हे जाहीरनाम्यात बजेटमध्ये यावं म्हणून. 44 पानाची आश्वासनं या जाहीरनाम्यात आहेत. अध्यक्ष महोदय, सगळं वाचून दाखवत नाही मी, पण एक 7-8 आश्वासनं वाचून दाखवतो. एक आश्वासन होतं 5 वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार. फेब्रुवारी 24 मध्ये राज्यातील 2292 महसुली मंडळात 1532 महसुली मंडळामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती आपल्याला जाहीर करावी लागेल. 5 वर्षात राज्यात 1 कोटी रोजगार निर्माण करणार. 2.5 वर्षात अध्यक्ष महोदय किमान 50 लाख रोजगार निर्माण झाले आहेत. एवढं जरी दाखवलं तर भरपूर काम होईल. महात्मा फुले, सावित्रीदेवी फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळवून देणार. तुम्हाला दादा माहित नाही, त्यांच्या ह्याच्यात आहे. आपण एकत्रित होतो त्यावेळी त्यांचं जे काय ते जाहीरनामा होता मिळवून देणार एकत्रित. त्यामुळे कुणाकुणाला दिले ते भारतरत्न, पण आमच्या महाराष्ट्रातल्या महात्मा फुलेंना देता आलं नाही, सावित्रीदेवी फुलेंना देता आलं नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांना देता आलं नाही. एका ठराविक प्रत्येक विभागात टेक्नॉलॉजी पार्क सुरू करू म्हणून घोषणा, काही नाही झालं. नागपूर मुंबई बुलेट ट्रेन करणार सांगितलं, इकडे दुसरी बुलेट ट्रेन यायला लागली, पण इकडची बुलेट ट्रेन आपली सुरू नाही. हे करत नाही म्हणून तर जनतेनं सांगितलं की हे चेंज करा आणि हे सरकार करा. कोकण किनारपट्टीवर 10 बंदरे विकसित करणार. अध्यक्ष महोदय, मला संरक्षण द्या. खाली बसून बोलणार असतील तर मी बसतो. संजय कुटे साहेब, हो कुटे साहेब, नाही नाही, हो सन्माननीय कुटे साहेब, तुम्ही नवीन आमदार नाही आहेत ना. अशा पद्धतीने तुम्ही हाऊसमध्ये अशा पद्धतीने आपण वागू नका, मेहरबानी करा. जयंतराव आवाड साहेब, हो आवाड साहेब, तुमचे ते जुने दोस्त. एखाद दोनदा टोकणं ठीक आहे, पण प्रत्येक वाक्याला टोकायला लागलं तर कसं होणार. आणि तुमचाच जाहीरनामा वाचतोय, तुमचा जाहीरनामा आठवण करून देतोय. 50,000 अद्ययावत आरोग्य केंद्र उभारणार.
हिंदू मिल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार, ही सगळी अध्यक्ष महोदय आश्वासन आहेत, पण ही नाही पूर्ण झाली. आणि त्यामुळे महाराष्ट्रातली जनता यांच्यावर विश्वास ठेवत नाही. हा प्रॉब्लेम यामुळे आहे. जे घोषणा केलेली आहे ती घोषणा मतं मिळवण्यासाठी असते, त्यात अंमलबजावणी करणं हा भाग फारसा नसतो, हे आता महाराष्ट्रात लक्षात आले. या अर्थसंकल्पाच्या बाबतीत एक आणखीन ओळ वाचून दाखवतो. गरीब के थाली में पुलाव आ रहा है, गरीब के थाली में पुलाव आ रहा है, लगता है राज्य में चुनाव आ रहा है. अशी आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्राची गरज काय आहे, कोणत्या कमतरता महाराष्ट्रात आहेत, त्याकडे मात्र राज्याच्या अर्थसंकल्पात कुठेही लक्ष नाही. दादांनी आमच्या मोदी साहेबांचं बहुमतानं सरकार बनवल्याबद्दल अभिनंदन केलेलं आहे भाषणात. काही नाही, आम्हाला काही त्यात तक्रार नाही, चांगलं आहे, ते निवडून आले, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. पण यावेळी झाले काय, ज्या मुलांना दरवेळी 60-70% मार्क पडायचे त्यांना बरोबर पडले 36%, आणि ज्यांना दरवेळी पडायचे 40% त्यांना पडलेत 80%. त्यामुळं अध्यक्ष महोदय, पेपर लीक होता, त्यामुळे हे नवीन घोटाळे सुरू झाले. जयंतराव, हे बजेटवरचं भाषण आहे का हो? हे बजेटवर तर तुम्ही भाषण करता, मला काय समजत बजेटवर नाही. चर्चा चालू आहे. बजेटवर तुम्ही भाषण करा, उभे राहा ना, हे विषय कोणते? मेहरबानी करा जयंतराव. अध्यक्ष महोदय, तुमची मेहरबानी. त्यांच्यावर कुठेंवर काय बोलले, कुठे कोणते बजेटचे विषय बोलले हे सांगू? मी नाही बोललो मी, कारण जयंतराव ही त्यांच्यापेक्षा सर्वसाधारण चर्चा आहे. माझी तुम्हाला विनंती, त्यांच्यापेक्षा अनुभवी तुम्ही आहात, मेहरबानी करा. मग माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी आहात, माझ्यापेक्षा आधी तुम्ही आहात, त्यामुळं आपल्यापेक्षा जास्त आहेत ते. आमच्या आधी तुम्ही आलेला आहात आणि सर्वांचा अनुभव घेऊन तिथं बसलेला आहात, मी त्या दिवशी सांगितलं. त्यामुळे तुम्ही शांतच बसायचं. सर्वसाधारण चर्चा आहे ही, विषयाची चर्चा नाही. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळं आता काय, तुम्ही जरा डिस्टर्ब केलं मला, त्यामुळे मुद्दे मागं पुढे व्हायला. त्यामुळे अगदी मोदी साहेबांचंही लीड कमी झालं. 4-4.5 लाखाचं काहीतरी 1.5 लाखावर आलं. मी थोडीशी आकडेवारी काढली तर भारतात आतापर्यंत निवडून आल्यावर पंतप्रधान झालेले जे पंतप्रधान आहेत त्याच्यामध्ये जे लीड सगळ्यांचं होतं, त्याच्यात त्यांचं लीड पूर्वी चांगलं होतं, पण यावेळी कमी झालं. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आमच्या दादांनी बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श केलाय. त्यांनी महिला धोरण 94 साली राज्याचं महिला धोरण जाहीर केले असं त्यांनी सांगितलं. मी थोडीशी सुधारणा करतो की आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात, त्यांच्या पुढाकाराने राज्याचे पहिले महिला धोरण जाहीर करण्यात आले. पवार साहेबांनी 50% वाटा महिलांना संपत्तीत द्यायचं, घरावर महिलांचंही नाव असलं पाहिजे, अशा अनेक समाज सुधारणा करण्याचा त्यांच्या कार्यकाळात अतिशय जोरदार प्रयत्न केला. आज अजितदादांनी लाडकी बहीण योजना ही नवी योजना जाहीर केलेली आहे. आणि शेवटी त्या योजनेची अंमलबजावणी कशी होणार, काय होणार हे आता अनुभवाने कळेलच. तुम्हीच सांगितलं, गर्दी फार उसळलेली आहे. आणि त्यामुळं त्या सगळ्या बहिणींना योग्य वाटा संपत्तीतला हा मिळाला पाहिजे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातला 50% वाटा आपल्या भगिनींचा त्यांच्यावर अधिकार आहे. थोडंसं दिलं तर काही बिघडत नाही, दिलंच पाहिजे. त्यामुळं आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींचा जसा घरावर 50% वाटा आहे, जशा प्रॉपर्टीवर, अगदी वारसा हक्क लावताना देखील बहिणीचं NOC नाही आलं तर तिला तेवढा हक्क जातो. त्यामुळे तसं या बजेटमध्ये बहिणींचा अधिकार आहेच आमच्या, आणि याच्यातल्या 50% बहिणींना त्यांचा वाटा देण्याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मागच्या काळात अध्यक्ष महोदय, शिवराज सिंग चौहान यांनी
लाडली बहीण योजना राबवली. त्या भागात तिकडं त्या राज्यात बरीच लोकप्रिय झाली. पण शिवराज सिंग चौहानांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही. एकनाथ शिंदेना हे माहिती आहे की नाही मला माहित नाही. पुन्हा ते ही योजनेनं त्यांच्यावर काय गंडांतर आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही. म्हणून त्यांनी नाही योजना मांडली, त्यांनी मांडायला लावली दादांना. पण अध्यक्ष महोदय, एक उज्ज्वला नावाची योजना वाजत गाजत केंद्र सरकारने आणलेली, बॅनर लावलेले, गॅसचे कनेक्शन सगळ्यांना दिले, सगळ्या देशाभर महिलांचे फोटो, आम्हाला उज्ज्वला गॅसने हा फायदा झाला वगैरे वगैरे वगैरे. अध्यक्ष महोदय, उज्ज्वला गॅस सगळ्यांच्याकडे पोचल्यावर 400 रुपयाचा गॅस 1200 रुपये नेला आणि 1200 रुपयाचे 800 रुपये केलं. कारण परिणाम एवढा होतो, 500 रुपयाची घोषणा होती, सगळी सिलेंडर 500 रुपयाला द्यायची घोषणा करतील दादा असं आम्हाला वाटलेलं. पण दादानी फक्त 3च सिलेंडर माफ केली. आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्या सिलेंडरची महाराष्ट्रात रक्कम 500 रुपये करू, 500 रुपयाच्या वर 1 रुपया घेणार नाही. त्यावेळी दादाच अर्थमंत्री होते. तुम्ही काहीच, दादांचं होतं अर्थमंत्री. हो, अर्थमंत्री म्हणजे काय पॉवर असते. त्यामुळे अध्यक्ष महोदय, गॅस सिलेंडरचे दर 1200 रुपयापर्यंत गेले. मी मगाशी सांगितलं, आता 3 सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केलेली आहे. त्याची पण डीबीटी द्वारे अनुदान आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करणार असं मी ऐकलं. हे अनुदान कायमचं चालू राहिलं पाहिजे. पण 2-3 महिन्यानंतर आम्ही जनतेच्या समोर जाणार आहे. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की महाराष्ट्रातल्या गॅस सिलेंडरची रक्कम 500 रुपयाच्या वर आम्ही जाऊन देणार नाही. 2 सिलेंडर माफ, 3 सिलेंडर माफ, या योजनेत तर मग 50% सिलेंडर माफ असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळं आमची घोषणा आम्ही जाहीरनाम्यात केलेली आहे. काँग्रेस पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाने, शिवसेनेने 500 रुपये गॅस, उबाटाने 500 रुपये गॅस ही योजना आणलेली होती. आणि आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी नक्की आम्ही 500 रुपये गॅस ही योजना नक्की राबवू. अध्यक्ष महोदय, मुलींना शिक्षणात शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती. माझी सरकारला एक सूचना आहे की मुलीने ऍडमिशन घेतली की तिच्याकडून, कारण एवढ्या फी असतात की अमकी फी तमकी फी काय काय फी असतात, त्यामुळे मुलींना जर मोफत शिक्षण देण्याचं आपलं स्वप्न जर असेल तर कोणतीही फी मुलीने फक्त आपलं नाव, आधार कार्ड सबमिट करावं आणि 1ही रुपया तिच्याकडून घेऊ नये. नाहीतर या खाजगी शिक्षण संस्था एवढ्या वेगळ्या प्रकारच्या फिया मुलींच्याकडून घेतात की त्याचा परिणाम देखील महिलांच्यावर होतो. मागे एक शिक्षणाचा हक्क अधिनियम 6 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत देण्याची तरतूद होती. त्यामध्ये गरीब मुलांना 25% आरक्षण आहे. त्यांची फी देण्याची व्यवस्था आपण सरकार करणार आहे. पण दादा, गेली अनेक वर्ष ती फी दिलेली नाही, थकलेली आहे. ज्या इंजिनिअरिंग कॉलेजला आपण योजना आणली आणि सबसिडाईज म्हणजे 50% काही सेक्शनना आपण सबसिडी दिली, काहींना 100% अनुदान, 100% फी माफ केली, त्यांचे देखील इंजिनिअरिंग कॉलेजचे, मेडिकल कॉलेजचे पैसे अजून सरकार देणं आहे. आपण एक आढावा छोटासा घ्या आणि आपल्या लक्षात येईल की असे कोट्यावधी रुपये हे दिले जात नाहीत आणि त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडतात. सिंहगड इन्स्टिट्यूट जे आहे पुण्याला, त्याच्या बाकीचे काही इश्यू आहेत माहीत नाही, पण राज्य सरकारकडून येणं त्यांचं शेकडो कोटीचं आहे. राज्य सरकारने ते दिलं नाही म्हणून ती इन्स्टिट्यूट डबघाईला आली. ही आजची परिस्थिती आहे. डबघाईला म्हणणं योग्य नाही, पण आज संकटात आहे आर्थिकदृष्ट्या. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे
महिलांच्या बद्दल आपल्याला जास्त प्रेम आदर निर्माण झालेला दिसतोय. मंत्रिमंडळात आमच्या आदिती तटकरे शिवाय एकही मंत्रिमंडळात महिला नाही. 28 जणांचं मंत्रिमंडळ आहे आणि आमच्या त्या दोघी भगिनी तिथं बसलेल्या आहेत. आमच्या महिलांनी खरं म्हणजे सीमाताई हिरे आहेत, माधुरी मिसाळ आहेत, देवयानी फरांदे आहेत. त्या तिघी आज नाहीच आहेत कारण हे काय यांचं लक्षच नाही त्यांच्याकडे, त्यामुळे त्या बसायचंही बंद झालं. त्यामुळं या भगिनींना मंत्रिमंडळात स्थानच नाही. आता 2 महिने राहिलेत. आता काय त्यांनी नादच सोडून दिलाय. ते आता मागायलाही मंत्रिमंडळात तुमचं नाना कसं आहे तसंच त्यांचं झालेलं आहे. मंत्रिमंडळाची वाढ होईल. मंत्रिमंडळाची वाढ होईल म्हणून या ठिकाणी आता कुणाची अपेक्षा नाही राहिली. लोकांनी नाद सोडलेला आहे. आता 2 महिने आहेत. कुणाला तरी तुला माजी मंत्री म्हणून म्हणायचंय तर तुला घेतो, याच्या पलीकडं आता मंत्रिमंडळात जाण्याची कुणाची इच्छा राहिलेली नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, निष्ठावंत महिला आमदार जे आहेत त्यांनाही संधी देण्याची आवश्यकता होती. खरं म्हणजे आपण महिलांना मदत करताय. पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात महिलांच्या वर मागच्या एका वर्षात आशिष शेलार साहेब 47,381 गुन्हे नोंदवलेले आहेत महिलांच्या विरोधात, महिलांच्यावरच्या अत्याचाराचे. हे गंभीर गुन्हे, अनेक ह्याच्यातले गंभीर गुन्हे आहेत. पण एका वर्षात 47,381 गुन्हे महाराष्ट्रात नोंदवले आहेत महिलांच्यावरच्या अत्याचारांचे. म्हणजे महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत याची चिंतन आपण सगळ्यांनी अध्यक्ष महोदय केलं पाहिजे. मागे एक एप्रिल 23 पासून राज्यात कन्या भाग्यश्री योजना बंद करून लेक लाडकी योजना सुरू केली. त्यासाठी 100 कोटी रुपये अर्थसंकल्पात दिलेले होते. खर्च किती झाले? 19 कोटी रुपये. 100 कोटीची तरतूद केली पण 19 कोटीच वितरित केले. त्यामुळे एकीकडे महिलांच्यासाठी योजना जाहीर करायच्या, पण जेव्हा महिला भगिनींना खरा अधिकार देण्याची वेळ येणार आहे तेव्हा मात्र त्या भगिनींना खरा अधिकार मिळवून द्यायचा नाही आणि बजेटरी तरतुदीत त्यांना जेवढं कमी देता येईल तेवढं द्यायचं, हे अध्यक्ष महोदय चाललंय. युवकांसाठी सभागृहाची वेळ 7 वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे. थँक्यू. युवकांसाठी कार्यप्रशिक्षण म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात, त्याचे नियम, अटी, शर्ती काय काय आहे ते काहीच अजून माहिती नाही. पण अध्यक्ष महोदय, आर्थिक पाहणी अहवालानुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत ग्रामीण भागात पदवीधर शिक्षण पूर्ण असलेल्या नागरिकांच्या बेरोजगारीत 1.5% वाढ झालेली आहे. अध्यक्ष महोदय, राज्य शासनाची 2.5 लाख पदे रिक्त आहेत. अध्यक्ष महोदय, त्यांना भरती काय नाही. मुलांना, युवकांना महाराष्ट्रात भरती 70 का 75 हजार लोकांना भरती केलं असं काल परवा सांगितलं. 75,000, 1 लाख वरती आहे. 2.5 लाख पदं रिक्त आहेत अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या अर्थसंकल्पात सगळ्या दुधाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान ही जुनी योजना आहे. त्याचे पैसे झालेले नाहीत. पुन्हा त्याचा उल्लेख केलाय दादांनी भाषणात, ठीक आहे, पण पूर्वी बऱ्याच लोकांचे पैसेच दिलेले नाहीत. मग ते मागचे देणे किती आहे, त्याची तरतूद किती, आणि इथून पुढे आता नवी घोषणा म्हणजे या नव्या मागच्या वर्षभराचे 5 रुपयाने किती होतात, 2 महिन्याचे ते पैसे आणि पुढच्या वर्षभराचे अनुदान हे लवकरात लवकर देण्याचं काम करावं अशी माझी विनंती आहे. शेवटी गाईच्या दुधाला मिळणार आहे तसा म्हैशीच्या दुधालाही देण्याचा काही विचार असेल तर तोही करायला हरकत नाही. पण अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादकांना देखील काय निर्यात बंदी करून नुकसान करायचं ते केले. आपण 350 प्रति क्विंटल अनुदान कांदा उत्पादकांना देणार आहे असं जाहीर केले, म्हणजे 3.5 रुपये किलो. अध्यक्ष महोदय, कांदा निर्यात बंदी करून लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय.
हे या 3.5 रुपयानं भरेल असं मला वाटत नाही. अध्यक्ष महोदय, दादा तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, पण मागच्या 16 महिन्यात तुमच्या राजवटीत जवळपास महाराष्ट्रामध्ये 4,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, तुमच्या घोषणांच्यावर शेतकऱ्यांचा, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या लोकांचा विश्वास बसेना झालाय. तुम्ही एखादा दिलासा देण्याची भूमिका घेतली तर शेतकरी आत्महत्येचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे होतं, पण तसं काही होत नाही. आता दरवर्षी रायगडावर राज्याभिषेक सोहळा साजरा करणार आपण जाहीर केलाय. तो तर दरवर्षी होतो, ती काय नवीन नाही. दरवर्षी राज्याभिषेकाचा सोहळा जाहीर होतो, केला जातो, होतो तिथं. त्यामुळे आपण भाषणात जे सांगितलं की राज्याभिषेकाचा दरवर्षी आम्ही सोहळा करू, तो तर महाराष्ट्रातली जनता तिथं लोटते, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते, नमन करते, त्या ठिकाणी जाते, भक्तिभावाने जाते. त्यासाठी महाराष्ट्रातली जनता हा सोहळा नेहमीच करते आणि इथून पुढे तो हजारो वर्ष चालूच राहणार आहे. आणि त्यामुळे जे चालू आहे त्याच घोषणा आपल्या भाषणात आम्हा सगळ्यांना जाणवतात. आणखीन एक महत्वाचं आहे की अर्थसंकल्पाला मी आता वेगवेगळ्या अर्थसंकल्पाला नावं देतात, त्यामुळं अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पाला बदला अर्थसंकल्प म्हणायला हरकत नाही. बदला यासाठी की ज्या दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाने तुम्हाला मतं दिली नाही त्यांना या अर्थसंकल्पात तुम्ही काहीच द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, भूमिका काय, तर तुम्ही आम्हाला मतं नाही दिली तर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही अर्थसंकल्पात, असं त्यातनं इनडायरेक्टली आपण हिंट करताय का काय, अशी आम्हा सगळ्यांची शंका आहे. 22-23 मध्ये आदिवासी विकास विभागात तुम्ही जेवढा खर्च करायला पाहिजे होता, सामाजिक न्याय विभागात जेवढा खर्च करायला पाहिजे होता त्याच्यापेक्षा 14.5% कपात आदिवासी विभागात आणि 10.5% विषय सामाजिक न्याय विभागात कपात झाली आहे, खर्च कमी केलेला आहे. त्यामुळं दादा, ह्या महाराष्ट्रात आजपर्यंत मला आठवतं की अर्थसंकल्पात पूर्वी प्लॅन नॉन प्लॅन असायचं. प्लॅनमध्ये 11% आणि 9% हे पैसे दिल्याशिवाय सभागृहात अंगावर यायची लोक. त्यामुळं ती प्रोव्हिजन कधी डायल्यूट कधी करण्यात आलेली नाही. पण अध्यक्ष महोदय, आज हे सरकार आदिवासी विभागातले पैसे कमी करतंय, सामाजिक न्याय विभागाचे पैसे कमी करतंय आणि त्यामुळं त्यांच्यावर राग काढू नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे. आणि त्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे की आपण शेवटी सर्व धर्म, सर्व समाज यांना बरोबर घेऊन जात असतो. अलीकडच्या काळामध्ये खरं म्हणजे आपण आपल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये या मुंबईसाठी काही विशेष घोषणा नाही, पुण्यासाठी काही घोषणा नाही, नाशिकसाठी काही घोषणा नाही, औरंगाबादसाठी घोषणा नाही, संभाजीनगरासाठी घोषणा नाही, नागपूरसाठी घोषणा नाही, मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या ठाणे शहरासाठी पण नाही. म्हणजे या अर्थसंकल्पात नक्की नेमकं महाराष्ट्राच्या विकासासाठी हे सगळे मुद्दे जे आहेत ते दुर्लक्षित करण्यात आले. देवेंद्रजींनी मागचा अर्थसंकल्प सादर केला होता त्यावेळी अध्यक्ष महोदय अमृत काळातील अर्थसंकल्प आहे असं ते म्हटले. अध्यक्ष महोदय 2023 साली त्यांनी ते जाहीर केलं. आता या अमृत काळाचं नक्की काय झालं हे आज दादांच्या अर्थसंकल्पात कळायला पाहिजे होतं. अध्यक्ष महोदय, या परामर्श काहीतरी उल्लेख थोडा तरी पाहिजे होता. आणि अध्यक्ष महोदय, देवेंद्रजींनी पंचामृत सुद्धा याच अर्थसंकल्पात दिलेलं होतं. त्या पंचामृताचं काय झालं त्याचा थोडा बहुत तरी उल्लेख पाहायला पाहिजे होता. कारण शेवटी आपण मागच्या वर्षी काय म्हटलो ते पुढच्या वर्षी विसरून नवा अर्थसंकल्प मांडणं हे तसं इनडायरेक्टली म्हणजे थोडं जास्त म्हणतोय पण अनैतिक आहे. मागं हे केलं, आता त्याचा हा रिझल्ट आला आणि आता आम्ही पुढे हे करणार आहे. ही कंटिन्युटी मला मागच्या आणि या अर्थसंकल्पात अध्यक्ष महोदय दिसत नाही.
देवेंद्रजी 2013 साली आमदार होते, त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की दरवर्षी मागील बजेटमध्ये घोषणांचं काय झालं याचा अभ्यास करावा, त्याची एक स्वतंत्र पुस्तिका काढावी. तशीच पुस्तिका आताही आपण काढावी अशी दादा माझी आपल्याला सूचना आहे. म्हणजे अमृतकाळ, पंचामृत याच्यावर जास्त लाईट पडेल, प्रकाश फेकला जाईल. आणि अध्यक्ष महोदय, एकंदरीतच मगाशी काहीतरी उद्योगाबद्दल श्वेतपत्रिका म्हटली, तसं मला असं वाटतं की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे, आपण काय बोजा घेतोय, किती कर्ज आहे, कर्ज 7 लाख काहीतरी असेल, तर त्या सगळ्याचे एक छोटीशी श्वेतपत्रिका काढायला वेळ मिळाला. आता वेळ कमी आहे, पण अधिवेशन झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढा आणि श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्राला त्याची माहिती द्या अशी आमची विनंती आहे. आता मागच्या वर्षी मोदी आवास योजनेचा प्रारंभ केला राज्य सरकारने. तुम्ही 3 लाख घरकुल देणार अशी घोषणा केली. प्रत्यक्षात मी माहिती काढली तर घरं किती, 3 लाखाच्या जागी 11,375 घरं बांधून झाली. 19-20 मध्ये आपल्यावर 4,51,000 कोटी कर्ज होतं. आता ते 23-24 मध्ये 7,82,000 कोटीवर गेले. अध्यक्ष महोदय, प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाच्या डोक्यावर किती कर्ज आहे आता हे 7,82,000 धरलं तर 82,941 रुपयाचं कर्ज आहे. म्हणजे 2022-23च्या तुलनेत या दरडोई कर्जात तब्बल 12,500 रुपयाची वाढ झालेली. हे महाराष्ट्राचं कर्ज. पण अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने आपल्यावर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढले. त्याचं दरडोई बोजा प्रत्येक महाराष्ट्रातल्या भारतातल्या माणसावर 2 लाख रुपयाचा आहे. म्हणजे आपण चढवलेले 62,000 रुपये त्याच्या डोक्यावर आणि भारतातल्या प्रत्येक माणसावर, लहान काल जन्मलेल्या बाळावर पण आज 2 लाखाचं कर्ज आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी तुटीत वाढ झालेली आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. राजकोषीय तूट ही 1,10,10,355 कोटी रुपयावर गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये मी आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा या राजकोषीय तूट आणि बाकीच्या मुद्द्यावर सांगेन. अध्यक्ष महोदय, आपली महसुली तूट जी आहे ती 22-23ला 1936 कोटी रुपयाची होती. आणि अध्यक्ष महोदय, आता महसुली तूट आपली 20,000 कोटी रुपयाची झालेली. आणि जी कर्ज आणि इतर दायित्व बॉरोइंग्स जे आहेत ती 22-23चा अर्थसंकल्प दादांनी मांडला त्यावेळी 54,000 कोटी रुपयाची होती. त्याच्यात 67,000 कोटी रुपयाची वाढ झाली. आणि आम्ही 23-24चे सुधारित अंदाज 1,11,000 कोटी रुपयापर्यंत पोहोचलो. म्हणजे 120% वाढ आम्ही केली कर्जात. म्हणजे सरकार आपण बॉरोइंग करूनच चालवतोय की काय, आपण कर्ज काढून सरकार चालवतोय असा त्याचा इनडायरेक्टली अर्थ आहे. तुमची टक्केवारी बरी आहे ते ठीक आहे, पण तुम्ही एवढे मोठं बॉरोइंग एकेका वर्षाला करताय. म्हणजे कर्ज आणि इतर दायित्व 23-24चा सुधारित अंदाज 1,11,000 कोटी आणि यावर्षी म्हणजे 95,000 कोटी होता तो 1,11,000 कोटी झाला. आता 99,000 कोटी झालाय. म्हणजे 1,20,000 कोटीपर्यंत हा बॉरोइंग जाईल अशी मला खात्री आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, फिस्कल डिफिसिटी आता राजकोषीय तुटी वाढलेली आहे. आणि अध्यक्ष महोदय, एक महत्वाचं आहे, दादा तुम्ही तुमच्या सचिव आलेत का माहित नाही, तुमचे वित्त सचिव आलेत का इकडं, पण अध्यक्ष महोदय त्यांना माहिती विचारा. बजेटरी सरप्लस, आता बजेटरी सरप्लस हे -11,299 कोटी दाखवलेले. कुठल्या हेड खाली दाखवलं? पैसे जेवढे आहेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च केले, हे कसं शक्य आहे? जेवढे तुमच्याकडे पैसे आहेत त्यापेक्षा जास्त तुमचे खर्च झाला आहे असं या आकड्यावरून दिसतंय. तुम्ही 11,299 कोटी रुपये, हे आपल्याला काय प्रिंटिंग मशिनरी नाही आहे, आपल्याकडे नोटा प्रिंट करायची व्यवस्था नाही आहे. आणि त्यामुळं आजपर्यंत हे -11,299 हे झाले. एस्टिमेट कमिटी सभागृहाचं काय काम चाललंय मला हेच कळत नाही. अलीकडं एस्टिमेट कमिटी इस्टॅब्लिश झाली आहे का?
एस्टिमेट कमिटीने हे मायनस बजेटरी सरप्लसच्या ठिकाणी मायनस आकडे यायला लागलेत, याच्यावर एक्सप्लेनेशन विचारलं का? एस्टिमेट कमिटीचा चेअरमन कोण आहे, त्यांनी काय याच्यावर काही अभ्यास केलाय का? याच्या बाबतीत थोडा अध्यक्ष महोदय काही नाही तर मग प्रिव्हिलेज मोशन आणायला लागेल अशी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे एस्टिमेट कमिटीने याच्यात काम केलं पाहिजे. माझ्यासारख्याला वाटतं की हे हायेस्ट ऑर्डरची इनकॉम्पिटन्स आहे हा. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय इतके आपण आता समजा BMC आहे तिथं ते हे आहेत प्रशासक नेमले आपण, तिथं लोकनियुक्त बॉडी नाही. इथल्यासारखंच तिकडेही मोठं बजेट आहे, तो एकटाच मालक आहे, तोच बजेट सादर करतो, तोच पैसे खर्च करतो मुंबई महानगरपालिकेचे. जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेत बॉडी नेमत नाही, इलेक्शन घेत नाही आपण, तोपर्यंत सभागृहात इथं आपण लोकनियुक्त आहोत, इथं तरी मांडा. अकाउंटेबिलिटीच नाही आहे सिस्टीमला आपल्या. त्यानंच त्या आयुक्ताने काही हजार कोटी रुपयाचं बजेट मांडायचं आणि त्यांनीच खर्च करत बसायचं. आणि मग नगरविकास खातं ज्याच्याकडे असेल त्याच्या फोनवर बाकीच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन तिथं करायच्या. त्यांनी तिकडे काय कार्यक्रम करायचा हा वेगळाच आहे, तो विषयावर बोलणं म्हणजे अजून 1 तासभर होईल. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण थोडंसं सगळं संविधान गुंडाळून आपण कामकाज करतोय का? आणि दादा हे अतिशय गंभीर आहे. आणि मला कदाचित माझं नॉलेज कमी असेल तर मला माहीत नाही, पण बजेटरी सरप्लसमध्ये 11,299 कोटी मायनस दाखवले. हे कुठल्या हेडखाली दाखवले, कुठे प्रोव्हिजन केली आहे? आपण त्याची माहिती घेऊन आम्हाला उत्तर द्या. कदाचित माझं ज्ञान या बाबतीत कमी असेल. पण अध्यक्ष महोदय आपण अत्यंत काही वेळा हे आकडे जर बघितले आणि जी खैरात चालू आहे ती, मी आता मध्ये काहीतरी बजेट मांडल्यावर बाहेर जाऊन प्रसार माध्यमांना सांगितलं की फटणे लगी चद्दर बाटणे लगी खैरात. त्याचं इतकं मनाला लागलं की मुख्यमंत्री तेच घेऊन बसले. उद्देश असा होता की या महाराष्ट्रात आपल्याला जनाधार कमी झाल्यावर आपण पाहिजे तशी आश्वासनं आता लोकांना देत सुटलो आणि राहिली किती तर 2 महिने नंतर आचारसंहिताच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता याच्यात जरा जबाबदारीनं, म्हणजे काय आहे की एखाद्या घरात पैसे असतात, सगळेच पैसे घराच्या सजावटीसाठी खर्च केले तर घर पुढे कसं चालणार असा प्रकार आहे. आता मुंबईला नरिमन पॉईंटवरून आपण घरी जाताना त्या खांबाला लाईटी लावल्यात, रंगीबेरंगी लाईटी लावल्यात. म्हणजे वेस्ट ऑफ मनी आहे. झालं G20 होऊन गेलं ते G20 आपले मोदी साहेब G7ला गेलेले, निमंत्रण नव्हतं त्यांना तरी गेलेले, काय हरकत नाही. म्हणजे निमंत्रण असेलच पण G7 मध्ये ते नव्हते. तसं बोलवलेलं होतं. आता त्या तिथल्या पंतप्रधानांनी बोलवलेलं पण G7चा आपण भाग नव्हतो. पण अध्यक्ष महोदय माझा मुद्दा काय आहे की आता लाईटी रंगीबेरंगी G20 होऊन गेलं. राणाजी आता हे इतकी लाईट आपल्याकडं नाही आहे. आपल्याकडं वीज महामंडळाची परिस्थिती बघितली तर 84,000 कोटी रुपये थकबाकी आहे आपली वीज महामंडळाची. 84,000 कोटी रुपयाची थकबाकी आहे आणि महाराष्ट्रात मुंबईत दिवे इतके आपण विनाकारण वेस्ट ऑफ एनर्जी करतोय. याचं अध्यक्ष महोदय भान ठेवण्याची गरज आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मी एवढंच म्हणेन की लबाडा घरचा आवतन जेवल्याशिवाय काही खरं नाही अशी एक म्हण आहे. घोषणा भरपूर आहेत पण जोपर्यंत आमच्या सुनील शेळकेपर्यंत ते पोचत नाही तोपर्यंत सुनील शेळकेला त्याच्यावर विश्वास वाटणार नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणतोय, तुमचं नाव घेतलंय. पण अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की आपली दुसरी परिस्थिती काय आहे. 11 जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा कमी आहे. महाराष्ट्रातलं पर कॅपिटा एक्सपेंडिचर हे अध्यक्ष महोदय राजस्थानपेक्षाही कमी झालेलं आहे ग्रामीण भागातलं. हे मी नाही सांगत, मोदी साहेबांच्या भारत सरकारचे आकडे आहेत. त्यामुळे राजस्थानपेक्षाही तुम्ही ग्रामीण भागात पैसे खर्च कमी करताय. तुमचं लक्ष फक्त मुंबईसाठी असेल तर मुंबईलाही काही मिळत नाही आणि ग्रामीण भागातला खर्च राजस्थानपेक्षा आपला खाली गेलाय. म्हणजे याचा विचार करा की आपण काय कशा पद्धतीचं राज्य चालवतोय. आता मध्ये त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हटल्या ताई
की माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. आता अर्थमंत्र्यांकडेच जर पैसे नसतील तर सामान्य नागरिकांच्याकडे इतक्या महागाईत पैसे कुठून? अर्थमंत्र्यांनी खरं म्हणजे निवडणूक लढवली नाही. मला हे कळलं नाही खरं म्हणजे त्यांनी जर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली असती तर पैसे नाहीत हा विषय त्यांच्यासाठी गौण झाला असता. ते आपोआप काळजी घेण्यात आली असती. त्यामुळे त्यांनी निर्मला सीतारामनना आता नंतर कळायला लागलं की कसं कसं पैशाचा महापूर महाराष्ट्रात आला आणि त्यामुळे त्या आता म्हणायला लागलेल्या आहेत की अरे मैं एकनाथ शिंदे अच्छा था, वो तो बहुत मजबूती से पीछे हमारे सपोर्ट में रहते थे. तर त्यामुळे आता आज इतका प्रचंड पैशाचा पूर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी बघितलाय. अध्यक्ष महोदय, आर्थिक विकासाचा दर कमी झाला, त्याच्यात वेळ घालवून मी तुमचा वेळ घेत नाही. पण आपण पर कॅपिटा इन्कम जी 6व्या स्थानावर आलोय असं ते झालं. अध्यक्ष महोदय, वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती ही आहे की आपण गुजरातच्या नेहमी वर असायचो. देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्या दुसऱ्या 1 वर्ष मध्ये गेलं आणि 3ऱ्या वर्षी गुजरात आपल्या राज्याच्या पुढे गेले. हे मी नाही सांगत, केंद्र सरकारची आकडेवारी सांगते. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या वर्षी तर पहिल्या 8त मागच्या वर्षी गुजरात नव्हतं, आपण 6व्यावरच होतो. पण या वर्षी काय झालं तर गुजरात एकदम 8च्या मागनं येऊन 5व्या स्थानावर आलं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, गुजरात इतक्या वेगानं पुढं जायला लागलेलं आहे. आणि त्यांची आणि आपली जी दरडोई पर कॅपिटा इन्कमची तुलना आहे ही जर बघितली तर अध्यक्ष महोदय, गुजरात 16-17 सालापर्यंत आपण त्यांच्या पुढे होतो. पण त्यानंतर जी पिछेहाट महाराष्ट्राची झाली ती खरी आमची सगळ्यांची खर्च आहे. आणि या 10 वर्षात 7.5 वर्ष डबल इंजिनचं हे सरकार महाराष्ट्रात आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण या निमित्तानं आपल्या बरोबरची राज्य, आपल्या मागची राज्य पुढे जातात ही आमची खंत आहे. आणि त्यामुळे याच्यात अध्यक्ष महोदय, सरकारने याच्यात लक्ष घेतलं पाहिजे, दिलं पाहिजे. असेट क्रिएशन झालं पाहिजे. आपण नेहमी म्हणतो भांडवली खर्च झाला पाहिजे, एम्प्लॉयमेंट क्रिएशन जनरेशन व्हायला पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, आता इकडे काय आहे, टक्केवारी जनरेशन चालू आहे, कमिशन जनरेशन चालू आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी असेट जनरेशनचा, असेट क्रिएशनचा प्रॉब्लेम इश्यू नाही, एम्प्लॉयमेंट जनरेशनचा इश्यू नाही. आता तर इलेक्ट्रॉल बॉन्ड पण सरकारने सुप्रीम कोर्टाने रद्द केलेत. त्यामुळे काही अडचण झाली असेल, नाही असं नाही. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणात 424 रोजगार मेळाव्यातून 25,000 तरुणांना रोजगार मिळाला म्हणून राज्यपालांनी भाषणात सांगितलं होतं. अध्यक्ष महोदय, सरासरी काढली तर या एका मेळाव्यातून 59 तरुणांना रोजगार मिळाला. आणि मेळाव्याला खर्च किती? 6 ते 7 कोटी रुपये. एक अजून उपक्रम आहे, शासन आपल्या दारी. किती दादा पैशाची उधळण. तुमचा स्वभाव नाही असे वायफळ खर्च होऊन द्यायचा. पण आता काय, तुमचं काही चालत नाही, हा प्रॉब्लेम आहे. ह्या दोघांच्या पुढे आपल्याला काही बोलता येत नाही. त्यामुळे इतकी पैशाची उधळपट्टी, 7-7, 8-8 कोटी. आणि सगळ्या जिल्ह्यातली बस भरून सगळे गोरगरीब आणायचे, अधिकारी आणायचे. त्या अंगणवाडीच्या सेविकांना तुमचा त्रास एवढा, त्या बचत गटातल्या ग्रुपना, महिलांना कंपल्सरी बसलंच पाहिजे बसमध्ये त्यांनी. आणि सगळे गोळा करायचे आणि जिल्ह्यातल्या एका ठिकाणी बोलवायचे. 7-8 कोटी रुपये खर्च. आणि काय तर क्लार्कने किंवा नायब तहसीलदारांनी किंवा तहसीलदारांनी जे सर्टिफिकेट द्यायचे त्या सर्टिफिकेटचं वाटप करायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाऊन उभं राहतात आणि त्याला ती सर्टिफिकेट वाटप करतात. आणि ह्यांचा शासन आपल्या दारी येईपर्यंत कोणालाही सर्टिफिकेट 15 दिवस देत नाही. आणि ती मग बिचारे सगळे गोळा होतात तिथं सर्टिफिकेट मिळायला म्हणून. आणि त्यामुळं कोट्यावधी रुपये, दादा तुम्ही चौकशी करा किती कोट्यावधी रुपये खर्च चालू आहे ह्या शासन आपल्या दारीमध्ये. त्या रोजगार मेळाव्यात पण तुम्ही चौकशी करा किती पैसे खर्च करायचे. ही गरज नाही आहे. ऍक्च्युअली रोजगार मिळाला पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी शासन आपल्या दारी ही करण्याची गरजच नाही. मागच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात कामं चाललेली होती पण असं कधी झालं नाही. मेळावे घ्या, मेळाव्याला बंदी नाही, पण खर्च किती करताय
सगळ्या जिल्ह्याला एका ठिकाणी ओढून आणायचं आणि त्या ठिकाणी कार्यक्रम करायचे आणि म्हणून सरकारची प्रतिमा इव्हेंट जीवी सरकार आहे का काय असं व्हायला लागले. अध्यक्ष महोदय, 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करायचे, कधी होईल, काय होईल, किती वेगाने दादा आपला प्रगती चालू आहे, 7.5% विकासाचा वेग आहे. तर 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करायला किती वर्ष आपल्याला लागतील? 7.5% दराने वाढलो तर, 17% दराने वाढलो तर कदाचित 27-28 साली आपण गाठू. पण आपण वाढतोयच मुळात 7.5%. तर सारखे 1 ट्रिलियन कशाला? बरं, 1 ट्रिलियन डॉलर झाल्यावर त्याचा फायदा कुणाला होणार आहे? कुठल्या तरी अंबानी किंवा अडानी सारख्या मोठ्या उद्योगपतीला होणार आहे का महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना होणार आहे? हेही स्पष्ट व्हायला पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, आता मगाशी एक आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की उद्योग बाहेर गेला म्हणून. आता त्यांनी सांगितलं की तो उद्योग बाहेर गेलेलाच नाही. मी माझ्याकडे प्रूफ आहे, त्याच्याशिवाय मी बोललो नाही. सॅफ्रॉनचा MRO प्रकल्प, आता सॅफ्रॉनची ऑलरेडी हैदराबादमध्ये ॲक्टिव्हिटी आहे, ती तिथं आहेच, पण त्यांना आणखीन एक्सपांड करायचं होतं, 1000-1500 कोटीचं एक्सपान्शन करायचं होतं. म्हणून ते महाराष्ट्र सरकारशी बोलत होते आणि MIDCशी बोलत होते. आणि अध्यक्षमध्ये विदेशी विमान कंपन्यांचं आणि भारतीय कंपन्यांचं देखभाल दुरुस्ती ओव्हरऑल हा तो प्रोजेक्ट होता. तो तेलंगणातल्या हैदराबादमध्ये गेला, पण मूळ त्यांचं तिथं होताच. आता ते म्हटले मगाशी भाषणात की ते त्यांचं तिकडेच होतं, नंतर नाही आहे. पण तसं नाही आहे. फॅक्ट काय आहे तर ते ऑलरेडी तिथं एक प्रोजेक्ट आहेच त्यांचा, पण त्यांना एक्सपान्शन करायचं होतं. MIDCची मिहानच्या अशी चर्चा त्यांची चालू होती, पण शेवटी त्यांनी विड्रॉ केलं. ज्यावेळी आपलं नवीन सरकार आलं त्यावेळी त्यानंतर ते विड्रॉ झाले, काय कारणानं झाले माहीत नाही. आणि आता त्यांचं उरलेलं एक्सपान्शन पण ते त्याच ठिकाणी हैदराबादला करतायत. सभागृहात आपण माहिती देत असताना जबाबदारीने दिली पाहिजे, एवढीच माझी मुख्यमंत्र्यांच्याकडून अपेक्षा होती. अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी बरेच बाकीची आकडेवारी देऊन मी तुमचा वेळ घेत नाही. दादांनी सांगितलं की काही कमी पडले तर वित्त आयोगाकडून निधी मागू. वित्त आयोग तर पर्सेंटेजने देतो आणि महाराष्ट्राला फार कमी पैसे मिळतात. सेंट्रल किटीमधून आपल्याला कमी पैसे मिळतात आणि UPला वगैरे फार मोठ्या प्रमाणात पैसे जातात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. GST काउन्सिलमध्ये दादा 28% टू व्हीलर रेट गेलेला आहे. तर 28% टू व्हीलरचा रेट आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं, जर दिल्लीत आमचं सरकार आलं तर ही 28%ची रेट आम्ही कमी करू. आता ठीक आहे, नाही तर नाही, तुम्ही करा. पण तुम्ही भातखळकर साहेब, तुमच्याबद्दल मी का मुद्दामून अलीकडे बोलत नाही तर मला माझ्या मनात दुःख होतंय की माझा एक जुना मित्र, निष्ठेचा मित्र, प्रामाणिकपणाने तिकडे राहिलेला, पण त्याला न्याय ह्यांनी दिला नाही. आणि त्यामुळं अन्याय किती. आणि हे नवीन पाहुणे येऊन बसल्यामुळे तर तुम्हाला काय बाबा, म्हणजे ते बघा मागे कसे हसतायत गालातल्या गालात. माझ्या शिफारशीने त्यांना घ्या. पण अध्यक्ष महोदय, आपण शिक्षणावर खर्च करतो. मी थोडं संपत आलंय माझं. शिक्षणावर खर्च करतो. PM श्री स्कूलसाठी आपण 13,95,00,000 राखून ठेवले, चांगली गोष्ट आहे. पण प्राथमिक शिक्षणाची अवस्था काय आहे? ड्रॉपआउटचा रेट आता पूर्वी 1.5% होता, आता तो 5.6% गेला ड्रॉपआउटचा रेट. आणि जिल्हा परिषदेची अवस्था तर एवढी शिक्षणाची वाईट झालेली आहे. असरचा एक रिपोर्ट काल परवा आलेला आहे. अध्यक्ष महोदय, काय चित्र आहे महाराष्ट्राचं याचा दादा तुम्ही अभ्यास करा आणि त्या शिक्षण विभागाला जरा बोलवून जरा दमात घ्या तुमच्या स्टाईलने. काय झालंय की दरवर्षी वाचन आणि गणिताच्या बाबतीत प्रगती न होता अधोगतीच पाहायला मिळते. 5वीच्या मुलांना दुसरीचं पुस्तक वाचायला दिलं, दुसरीचं. लामटे साहेब, 5वीच्या मुलांना दुसरीचं वाचायला दिलं तर 55% पोरांनाच वाचता आलं.
आणि 8वीच्या मुलांना दुसरीचं पुस्तक दिलं तर फक्त 76% मुलांनी वाचन केलं. म्हणजे दुसरीचं पुस्तक 8वीत गेल्यावरही वाचता येत नाही, 5वीतही गेल्यावर वाचता येत नाही, अशी 25% किंवा 50% मुलं जर वर्गात असतील तर मग जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती काय याचा जरा आढावा राज्य सरकारने घ्यावा अशी माझी विनंती आहे. प्राथमिक शिक्षकांचा कॉम्प्युटर नाहीत, बाकीचे काय. आता हे एक शाळा PM श्री स्कूल, राष्ट्रीय PM श्री स्कूल, आता केंद्र सरकारच्या योजना राबवण्यापेक्षा दादा आपल्याला महाराष्ट्रात काय गरजेचं आहे, जे महत्त्वाचं आहे ते आपण महाराष्ट्रात राबवू. आता ही एक कुठली तरी शाळा असेल PM श्री स्कूल, त्याला 13 कोटी रुपये देणार, पण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या अवस्था काय आहे याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करतंय. आणि म्हणून महाराष्ट्राचे स्पेसिफिक प्रश्न हुडकून काढा आणि त्यासाठी पैसे खर्च करण्याचा, म्हणजे शाळा खोल्या सुधारा. तुम्ही सांगली जिल्ह्यात दादा येऊन बघा, मी मॉडेल स्कूलचा कार्यक्रम मॉडेल स्कूलचा कार्यक्रम राबवला. मी पालकमंत्री होतो त्यावेळी. त्या 2.5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय जवळजवळ 600 शाळा, प्रतापराव सरनाईक साहेब तुम्ही माझ्या जिल्ह्यातून कुठल्याही शाळेच्या गावावर बोट ठेवा आणि त्या शाळेत जाऊन बघा, त्या शाळेच्या उत्तम शाळा आहेत, अतिशय चांगला दर्जा. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात एवढ्या शाळा चांगल्या दिसणार नाहीत. त्या माझ्या जिल्ह्यात सांगलीला तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट PHC म्हणून मी एक योजना राबवली आहे. सगळ्या स्मार्ट PHC मध्ये सगळ्या व्यवस्था उत्तम आहेत आणि प्राथमिक शाळा आता 700 750 पैकी एक 500 झालेल्या आहेत, उरलेल्या 200 या वर्षी पुढच्या वर्षी होतील. पण महाराष्ट्रात तुम्ही दादा लक्ष घालून एकदा तुम्ही याच माझ्या मतदारसंघात, आणि तुम्हाला एक 2-3 शाळा माझ्या मतदारसंघात जतला जाऊन बघा, तुम्ही कुठेही जाऊन बघा, पण शाळा एवढ्या उत्तम आहेत आणि आपलं लक्ष शाळांवर असलं पाहिजे. तुम्ही आदेश द्या प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना की जिल्ह्यातल्या नियोजन मंडळातून महाराष्ट्रातल्या सगळ्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्त्या करा. 1940 आणि 50 आणि 60 साली बांधलेल्या खोल्या, 70 साली बांधलेल्या खोल्या आता निकृष्ट आहेत, फरशा खराब आहेत. या सगळ्या सुधारणा करण्यासाठी राज्यव्यापी काही योजना घेण्याची दादा अत्यंत आवश्यकता आहे अशी माझी आपणाला विनंती आहे. शेवटी हा अर्थसंकल्प सगळ्यांना माहिती आहे, हा निवडणुकीचा संकल्प आहे, हा काय अर्थसंकल्प नाही, हा निवडणुकीचा संकल्प आहे. लामटे साहेब शेवटचे 3च मुद्दे नाही आहेत, 3च वाक्य पण नाही आहेत, पण 3 आहेत पॅरेग्राफ. त्यामुळे अर्थसंकल्प नाही आहे, निवडणुकीचा संकल्प आहे. चॉकलेट दिलेलं आहे, गाजर म्हणणार नाही मी, पण चॉकलेट आहे, गोड गोड लागतंय, लागायला गोड आहे, त्यात काय हे नाही. पण अध्यक्षमध्ये जनता फार हुशार आहे महाराष्ट्रातली. राजा का एवढा उदार झालाय हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे. लोकसभेतले निकाल आल्यानंतर तुम्हाला धडकी भरलेली आहे. त्यामुळं तुम्हाला आम्ही जर चंद्र आणा म्हणून सांगितलं तर चंद्र पण आणून तुम्ही महाराष्ट्रात आणून द्याल, एवढी तुमची आता इच्छा झालेली आहे. सत्ता टिकवण्यासाठी अर्थकारण हे रुळावरच राहिलं पाहिजे. सत्तेत अर्थकारणाचा बळी देऊन सत्ता टिकवण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्राच्या फारसा दीर्घकालीन हिताचा राहणार नाही. आणि म्हणून प्लाटोने सांगितलेलं आहे की नेता कोणाला निवडावे तर जो इमानदार आहे त्याला, आणि त्याच्यासोबतच ज्याला वास्तवाची चांगली समज आहे त्याला. अध्यक्षमध्ये दुसऱ्यांच्या बद्दल मी बोलत नाही, पण तुम्हाला दादा वास्तवाची चांगली जाणीव आहे, तुमच्या वास्तवाबद्दल मला बरंच ज्ञान आहे. त्यामुळं वास्तवाचं भान ठेवून हा अर्थसंकल्प तुम्ही मांडणं आवश्यक होतं. आणि वास्तवाची जाण न ठेवता हा अर्थसंकल्प मांडलाय आणि त्यामुळं त्याच्यावर महाराष्ट्रातली जनता योग्य तो निर्णय घेईल असं मला वाटतंय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ILS लॉ कॉलेजचे विद्यार्थी मला भेटले पुण्याच्या. ते 100% अनुदानित लॉ कॉलेज आहे. त्या लॉ कॉलेजला 100 वर्ष जुनं लॉ कॉलेज आहे. 150 एकर जागा आहे त्यांची. 3 विद्यार्थी सरन्यायाधीश त्या कॉलेजमधनं झाले आहेत. स्वर्गीय न्यायमूर्ती PB गजेंद्र गडकर, न्यायमूर्ती YV चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ES व्यंकटरमैया.
चंद्रचूड साहेब तर आमच्या घरी आलेले आहेत, मी त्यांना जेवणही वाढलेलं आहे, त्यामुळे किती टॉल व्यक्ती होते मी फार जवळून बघितलेलं आहे. हे 3 विद्यार्थी राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. कोण? तर यशवंतराव चव्हाण साहेब, विलासराव देशमुख साहेब आणि सुशीलकुमार शिंदे साहेब हे त्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आता कॉलेजने मॅनेजमेंटने कॉलेजचे रूपांतर सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीमध्ये करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला. आणि दादा तुम्ही पालकमंत्री असताना पुण्याचे 26 जून 23ला, त्यावेळी तुम्ही नव्हता, 22ला तिकडे म्हणजे 23ला त्यांना शासनाने इरादापत्र पण दिलेलं आहे आणि महाविद्यालयाचे रूपांतर आता सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे. आता गोरगरिबांची मुलं कुठे जाणार? आता 70, 80, 90 हजार रुपये फी होणार. गोरगरिबांना ती ग्रांटेबल असणारं कॉलेज आपण तिकडं रूपांतरित केलं, त्यामुळे विधीचं शिक्षण मिळतं स्वस्तात, ते आता महाग होणार आणि आरक्षण देखील त्या कॉलेजमधली आता संपुष्टात येणार. त्यामुळे सदर महाविद्यालयाचं रूपांतर स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठात करण्यात येऊ नये यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात देखील संस्था चालकांमार्फत याचिका दाखल करण्यात आलेली आहे. माझी शासनाला विनंती आहे की त्या केसमध्ये शासनाच्या महाअधिवक्त्यांनी शासनाची बाजू मांडण्यास सांगावं आणि ह्या ऐतिहासिक महाविद्यालयाचे स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ होण्यापासून थांबवावं. आणि त्यामुळं आपण अध्यक्ष महोदय सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीमध्येही हा जरा दुरुस्त्या कराव्यात, असे जे अडथळे आहेत ते एवढी विनंती करतो. विंदा करंदीकरांचं एक कविता आहे ती आपल्या सर्वांच्या समोर सादर करतो. शब्दात भाव नाही ना वेद अनुभवाचा, शब्दात भाव नाही ना वेद अनुभवाचा, रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा. व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले, व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले, नवरी पळून गेली उपयोग काय त्याचा. जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली, जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली, नेता कचकावू निघाला उपयोग काय त्याचा. आता त्याच्यात त्यांचं कवितेत हे नाही पण एक ॲडिशन कडवं. पैशाच्या खिरापती झाल्या घोषणा अनेक झाल्या, पैशाच्या खिरापती झाल्या घोषणा अनेक केल्या, जनता निघून गेली उपयोग काय याचा. अध्यक्ष महोदय, किती घोषणा केल्या तरी जनता यांच्यापासून दूर गेलेली आहे. आणि शेवटी आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री बोललेले होते. या सगळ्या अर्थसंकल्पाचा बेस काय आहे तर आपल्याला काय बोलायचे आणि निघून जायचे, आपल्याला काय बोलायचे आणि निघून जायचे हाच भाव संपूर्ण अर्थसंकल्पात दिसून येतोय. आणि म्हणून या अर्थसंकल्पाला विरोध करून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर नसेल तर सन्माननीय सदस्य ऋतुजा लटके. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सुधारित अर्थसंकल्पावर बोलण्याकरता मी उभी आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची घोषणा करून रुग्णांना 1.5 लाखाहून 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. पण माझ्या विभागामध्ये अंधेरी पूर्व मरोड येथील 7 हिल हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा जन आरोग्य फुले योजना गेल्या 2 वर्षापासून बंद आहे. योजना बंद असल्याने रुग्णाचे अतोनात हाल होत आहेत. माझ्या विधानसभेत 7 हिल आणि होली स्पिरिट हॉस्पिटल ह्या दोन्ही रुग्णालयात या योजना अजूनही बंद आहेत. या योजनेची अंमलबजावणी व्हावी व ती तात्काळ सुरू करण्यात यावी अशी विनंती मी शासनास करत आहे. माझ्या मतदारसंघातील जे 7 हिल हॉस्पिटल आहे ते PPP तत्वावर आहे. 20% बेड हे महानगरपालिकेकरता राखीव आहेत. पण मला मिळालेल्या माहितीनुसार इकडील जे उर्वरित 80% बेड जे प्रायव्हेट बेड आहेत तर ते बेड रुग्णांना त्या बेडमध्ये ॲडमिशन किंवा त्या रूममध्ये ॲडमिशन घेण्याकरता हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटकडून सक्ती केली जाते.
आणि हे जे 20% बेड महानगरपालिकेसाठी राखीव आहेत, हे राखीव बेड त्यांना उपलब्ध करून दिले जात नाहीत. ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा पेशंटला हा खर्च परवडत नाही आणि त्यांना बिलही मोठ्या प्रमाणात भरमसाठ बिल काढले जाते. तर ह्या भोंगळ हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारावर सरकारने व माननीय आरोग्य मंत्री यांनी लक्ष घालावे आणि जी आर्थिक पिळवणूक इथे होते आहे त्यावर कार्यवाही व्हावी अशी मी आपणास विनंती करत आहे. शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची कक्षा वाढवून त्यामध्ये आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार तसेच डोळ्यातील रेटिनाची शस्त्रक्रिया व दोन्ही गुडघ्याचे प्रत्यारोपण जसे नी रिप्लेसमेंट असतं आदींचा समावेशही या योजनेत केला पाहिजे असे मला वाटते आणि या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशी मी शासनाकडे विनंती करत आहे. अध्यक्ष महोदय, 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना इंजिनिअरिंग, वैद्यकीय यासह अन्य 642 अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत देण्याची घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली. तथापि अद्यापही याबाबत शासन निर्णय निघाला नाही आणि ह्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. अध्यक्ष